आज आपल्याला बनवायची आहे साबुदाणा आणि बटाट्याची चकली। नेहमी आपण ज्या पद्धतीने चकली तयार करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने आज आपल्याला ही चकली तयार करायची आहे। ही चकली तयार करण्यासाठी आपल्याला ना साबुदाणा भिजू घालायचा आहे, नाही साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी आपल्याला साबुदाणा बटाटा चकली तयार करायची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। आता साबुदाणा आणि बटाटा चकली तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 800 ग्राम बटाटे घेतलेले आहेत। आता आपल्याला बटाटे कुकरला उकडून घ्यायचे आहेत। कुकरच्या तळाशी आपण या ठिकाणी एक स्टँड ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। बटाटे आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये न उकडता आपल्याला एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये आपल्याला हे बटाटे ठेवायचे आहेत आणि आपल्याला कुकरमध्ये हा डब्बा स्टँडवरती ठेवून घ्यायचा आहे। डब्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये। आता कुकरच्या कमी गॅसवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बटाटे आपल्याला एकदम छान मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत। आता बटाटे आपले उकडत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी पुढची तयारी करूया। तर आता आपण या ठिकाणी 800 ग्राम बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी मी या ठिकाणी 350 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, तर कमी गॅसवरतीच आपल्याला हा साबुदाणा एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवरती मी छान खमंग असा हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला दाताने चावून बघायचा आहे। छान खुसखुशीत झाला की आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे। तर कमी गॅसवरती मी 2 ते 3 मिनिट साबुदाणा छान असा भाजून घेतलेला आहे। साबुदाणा छान खुसखुशीत झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला हा दळून घ्यायचा आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण सर्व साबुदाणा घालून घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा छान एकदम बारीक असा दळून घ्यायचा आहे। जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजल्यामुळे एकदम छान याचं पावडर तयार होतं, त्यामुळे आपण या ठिकाणी साबुदाणा भाजून थंड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण मिक्सरला साबुदाणा दळून घेतलेला आहे। साबुदाण्याचे पीठ आपले या ठिकाणी तयार झालेलं आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी 2 मिरच्या देखील बारीक करून घेत आहे। या मिरच्या देखील आपल्याला या चकलीमध्ये वापरायच्या आहेत। मिरच्याचा आपल्याला एकदम छान बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। मिरची जाड अजिबात राहता कामा नये, नाहीतर आपली चकली करताना तुटू शकते। आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी कुकरची पूर्ण वाफ काढून घेतलेली आहे। कुकर आपण उघडून घेतलेला आहे। आपले जे बटाटे एकदम छान मऊ असे शिजलेले आहेत। आता बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचे आहेत। सर्व बटाट्याचे मी या ठिकाणी साली काढून घेतलेले आहेत। ज्या ताटामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपण या ठिकाणी बटाटे किसून घेणार आहोत। बटाटे आपल्याला किसूनच वापरायचे आहेत। बटाट्याचे मोठे कण यामध्ये राहून आपली चकली करताना तुटणार नाही। अशा पद्धतीने मी बटाटे सर्व किसून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरला जे बारीक करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते पीठ आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। जी मिक्सरला आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरे देखील घालू शकता। आता आपल्याला हे पीठ पाणी न टाकता छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं भरपूर असं पातळ आहे। पिठामध्ये भरपूर ओलावा आहे। 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला पीठ रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। पीठ आपण जितकं जास्त वेळ ठेवलं तितकं पीठ आपलं घट्ट होत जातं, कारण साबुदाणा जो आहे तो कच्चा वापरलेला आहे। साबुदाणा फुलून डबल होतो आणि आपले जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट होतं। 1 ते 1.5 तासानंतर पीठ बघू शकता तुम्ही। सुरुवातीला खूप पातळ वाटत होतं, आता याचा छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। अजिबात पीठ हाताला चिटकत नाहीये। तर पिठाचा मी अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी साच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या लगेचच चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। साच्यामध्ये आपण हे पीठ भरून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने लांबट गोळा करायचा आहे आपल्याला आणि पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। दाबून मी या ठिकाणी पीठ भरून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला याच्यात चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। प्लास्टिक सीटवरतीच मी या चकल्या तयार करून घेणार आहे। छान गोल आकारामध्ये आपल्याला या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। चकली तयार करताना अजिबात तुटत नाहीये पीठ। मस्त अशी आपली ही चकली तयार होत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या या ठिकाणी तयार करून घ्यायच्या आहेत। तर सर्व चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकदम छान पांढऱ्या शुभ्र अजिबात न तुटता या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। 1 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये या चकल्या सुकवून घ्यायच्या आहेत। तर 1 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी चकल्या सुकवून घेतलेल्या आहेत। मस्त अशा आपल्या चकल्या सुकलेल्या आहेत। लगेचच आपल्याला चकल्या तळून देखील बघायच्या आहेत। तर चकली तळण्यासाठी गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। कमी गॅसवरती तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे, नंतरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। तेलामध्ये मी एक चकली सोडून घेत आहे। बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली चकली फुलत आहे, छान खुसखुशीत तयार होते। तर आकारापेक्षा थोडीशी जास्त फुललेली आहे। छान पांढरी शुभ्र अशी आपण तळून घेतलेली आहे। आता आपण आणखीन एक चकली तळून बघूया। दुसरी चकली देखील आपली छान अशी तळलेली आहे, मस्त रंग आलेला आहे। आता चकली आपल्याला काढून घ्यायची आहे। थोड्याशा चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। चकली मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे। आवाज ऐकू शकता तुम्ही। एकदम छान खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे।
बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि खाण्यासाठी तर एकदम खमंग आणि चविष्ट अशी लागते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.